भाजपा सरकारचा भाजपा सरकार मोदी सरकार भाजपा सरकार मोदी सरकार संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा आणणाऱ्या भाजप सरकारचा संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा आणणाऱ्या भाजप सरकारचा। हे जे नवीन जनसुरक्षा कायदा ह्या नावाखाली आणलाय, आमचं स्पष्ट मत आहे त्याच्यातल्या तरतुदी आपण वाचल्या तर हे जनसुरक्षा कायदा नाही तर भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार छुपाव कायदा आहे। या कायद्याअंतर्गत भारतीय जनता पक्षाने केलेली अराजकता असेल, भ्रष्टाचार असेल, चुकीच्या पद्धतीने पोलिसांचा वापर केला असेल, या कोणत्याही गोष्टी विरोधात जर आपण आवाज उचललात तर त्याला तुम्हाला डायरेक्ट अटक आणि तुम्हाला जेल हे 100% दिसणार आहे। कारण त्याच्यामध्ये तरतुदीच अशा केल्यात की तुम्हाला JMFC कोर्टमध्ये पोलीस हजर नाही करणार, डिस्ट्रिक्ट कोर्टात मध्येच तुम्हाला जावं लागेल, ते जाण्याच्या प्रोसेस पर्यंत तुम्हाला 10 दिवस 12 दिवस 15 दिवस एरोडा जेल तुम्हाला घालवावंच लागणार। अशा पद्धतीने लोकशाही मध्ये जे काही सरकारच्या विरोधात आवाज उठवतील त्यांना हे जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष घाबरवण्याचं काम करते, जेलमध्ये टाकवण्याची भीती दाखवते असं आमचं स्पष्ट मत आहे। म्हणून हे विधेयक आता लगेच तातडीने राज्यपालांनी त्याच्यावर सही न करता रद्द केलं पाहिजे। इकडे निषेध करतात, विरोध करतात, मात्र तिकडे वरती सभागृह तुमचे नेते किंवा तुमचे जे काही पक्षाचे लोक आहेत ते मात्र कुठे विरोध करताना दिसत नाही। त्या पद्धतीने विरोध अपेक्षित आहे। आपलं हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे। आपण जर लाईव्ह पाहिलं विधानसभेमध्ये आमचे विरोधी पक्ष नेता वडेवट्टीवार असतील, नानाभाऊ पटोले असतील किंवा इतर असतील, यांनी कडकपणे विरोध केला आणि फक्त विधानसभेत नाही तर विधान परिषदेमध्ये पण विरोध केला। आणि आपण काल बघितलं असेल की ज्या पद्धतीने विधान भवनाच्या आतमध्ये पडळकर आणि पडळकरचे गुन्हेगार मारामारी करतात, आता जर तसं असेल तर या विधेयकाखाली पहिले त्यांना अटक करून दाखवा ना, पण ते करणार नाही। भारतीय जनता पक्ष गृह खात्याचा गैरउपयोग करतो आणि आताही ते गैरउपयोग सामान्य म्हणजे उद्या आज आमच्यावर वेळ आहे, आंदोलन करण्यावर वेळ आहे, आवाज उचलण्यावर, उद्या पत्रकारांनी सुद्धा लेख लिहिलं तर त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येणार आहे। या अशी पद्धतीचं हे विधेयक आहे।